नमस्कार. सर्व कानिटकर कुलबंधू आणि भगिनींचं तिसऱ्या कानिटकर कुलसंमेलनामध्ये स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. सन 1988, 2011 आणि आता हे 2016 या तिसऱ्या वर्षामध्ये तिसऱ्या वेळी आपण हे कानिटकर कुलसंमेलन ऑर्गनाईज करत आहोत. पहिल्या वेळी जो 1988 साली कार्यक्रम झाला त्यावेळेचं जे काही संबंध परिवार होते त्याच्यामध्ये बरीचशी माहिती आपल्याकडे नव्हती. पण ती माहिती गोळा करून एका विशिष्ट स्टेजला 2011 उजाडलं की जेव्हा आपलं संपूर्ण सर्व ब्राह्मण कुटुंबांचं एक मोठं महासंमेलन झालं होतं पुण्यामध्ये. आणि त्याच्यावेळी आपण आपलं कानिटकर संमेलन केलं होतं कोथरूडला हॅपी कॉलनीमध्ये. त्यावेळी आपण कानिटकर कुलवृत्तांत ह्या विषयावरती बरीच चर्चा करून त्याच्यावरती माहिती गोळा करून बरंच त्याच्यावर काम करून त्या गोष्टी आपण पब्लिश केल्या. त्यानंतर मधल्या काळामध्ये परत 4-5 वर्ष काही कार्यक्रम होऊ शकला नाही काही ना काही कारणाने. आणि आता महेश्वर आणि भालचंद्र काका आणि आम्ही असं मिळून याच्यावरती म्हटलं आपण परत एकदा ह्याच्यावरती खूप विचार केला आणि असा निर्णय घेतला की आपण कानिटकर कुलसंमेलन करायला पाहिजे. बरेचसे लोक याच्यामध्ये कोणी मुंबईला आहे, सांगलीला आहे, त्याच्यानंतर कोणी शिरढोणला आहे, पालशेतला बरेच विखुरलेले आहेत कानिटकर बऱ्याच ठिकाणी. मग त्यांना एकत्र आणण्यासाठी ह्याच्यातनं काहीतरी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र येऊन परत एकदा कुलसंमेलन करूयात म्हणून हा विषय फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आमचा झाला विषय. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना कळवलं आहे गोष्टी. त्यावरती प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या कोणाचं मत होतं की दुसऱ्या ठिकाणी करावं, पुण्यात करावं, हे करावं असं खूप विषय झाला. पण एक सेंट्रल लोकेशन म्हणून म्हटलात तर हे पुणं जरा सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचं झालं म्हणून आपण हा कार्यक्रम इथे करत आहोत. आज महेश्वर कानिटकर यांनी ह्याच्यामध्ये भरपूर काम करून संपूर्ण कानिटकर परिवार जे जगभरामध्ये आहेत त्यांची भरपूर माहिती त्यांनी स्वतः त्यांच्यामध्ये कलेक्शन करून त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. आणि साधारण माझ्या अंदाजाने एक जगभरामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल एक 1200 ते 1500 कानिटकर आहेत. 1200 ते 1500 जगभरामध्ये. आणि त्यांच्या कुटुंबांचं म्हणून म्हटलं तर एक 400 ते 500 कुटुंब आपली आहेत कानिटकरांची. पण आत्ता आम्हाला एक थोडंसं म्हणजे मला हे नमूदही करावं असं वाटतं की आत्ता हे जे काही कुलसंमेलन ऑर्गनाईज आम्ही केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला जो रिस्पॉन्स खूप अपेक्षित होता. कारण 2011मध्ये जो कार्यक्रम झाला तर 2011च्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 200-225 लोक मंडळी आली होती. आणि ह्यावेळी रिस्पॉन्स आम्हाला जरा त्या मानाने कमी आला. परॅप्स काही लोक टूरवर गेले होते, काही लोक बाहेरगावी आहे, कोणाच्याकडे लग्न आहे हे अशा ह्याच्यामुळे ते झालं नाही. पण तरीसुद्धा आज एक 70-80 लोकांपर्यंत आपला संबंध परिवार जमलेला आहे. त्यांचं मी स्वागतच करत आहे. हा एक विषय झाला. आणि दुसरा विषय कानिटकर कुलवृत्तांताविषयी महेश्वर तुम्हाला सगळी माहिती देतीलच की त्याचं कसं काय हे आहे, कोणाचं घराण्यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन द्यायची राहिली आहे आणि ती कशी अपलोड करायची ह्याविषयी ते सगळ्या गोष्टी सांगतील. ह्याच्या पुढचा आपला एक उपक्रम असा आहे की आपण कानिटकर चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्या कानिटकर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जे काही रजिस्ट्रेशन होईल त्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या मंडळींकडनं ओळखीतनं याच्यातनं बिझनेसमनकडनं आपल्याला एक फंड्स गोळा करता येतील. कारण आमच्या असं एक लक्षात आलं की मराठी चित्पावन संघ जो आपला आहे त्या चित्पावन संघामध्ये बरीच आपली मंडळी आहेत, त्यांची जी वेगवेगळी कुलसंमेलन होतात. तर आम्ही म्हटलं त्या ठिकाणी कसा रिस्पॉन्स आहे. परवाच एक गोखले यांचं एक कुलसंमेलन झालं तर त्यांच्याकडे साधारण 200-225 लोक आले होते. तर आम्हाला माहिती अशी मिळाली की त्यांच्याकडे स्वतःचे एक फंड्स आहेत. गेल्या 8-10 वर्षामध्ये त्यांनी गोळा केलेले एक स्वतःचे फंड्स आहेत टू द ट्यून 5 लाख ते 10 लाख रुपये. आणि आज असं आहे की त्या फंड्समधूनच त्यांचं जे काही व्याज किंवा ह्या गोष्टी त्यांनी होतात त्याच्यातनं अशा प्रकारचे कार्यक्रम ते करू शकतात की ज्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व करून सगळ्यांना त्याच्यामध्ये भाग घेता येतो. त्या अनुषंगाने आपण हा कानिटकर चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्यामध्ये सोशल ॲक्टिव्हिटी पण आहे. आपल्या कुलबंधू भगिनींना कधी त्याची हे वाटली आवश्यकता वाटली त्याचाही विचार करता येतो. हे होतं अशा प्रकारचं ते एक अजून फॉर्मॅट त्याचं झालेलं नाही आहे. आपण ते वकिलांशी चर्चा केली आहे आणि वकिलांची चर्चा करून त्याला एक वेळ लागतो. एक त्याला परवानगी मिळायला 5-6 महिने लागतात. त्याला खर्च पण असतो 35,000 ते 40,000 रुपये
त्याला खर्च आहे ट्रस्ट स्थापन करायला, आणि मग ते कमिटी स्थापन करून ट्रस्टी म्हणून कोणाला हे करायचं त्या गोष्टी पण त्यात इन्व्हॉल्व असतात. तर अशा प्रकारचं ते एक काम चालू आहे. तर आता आज आपण या संमेलनाला सुरुवात करतो आहे. ह्याच्यानंतरचे पुढचे कार्यक्रम काय काय ठरलेले आहेत ते श्री महेश्वर तुम्हाला सांगतीलच. आणि परत एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की आता इथून जो पुढचा कानिटकर संमेलन हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही म्हणतो आहे की आता 2018च्या सुरुवातीला करायचा, की ज्याच्यामध्ये दर 2 वर्षांनी आता एक संमेलन एक व्हायला पाहिजे. 5-5, 6-6 वर्षाची गॅप राहिली तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो, कम्युनिकेशन राहत नाही. त्यामुळे तो 2 वर्षांनी आपण एक कुलसंमेलन करूयात असं एक हे आहे. त्याचबरोबर माझं आणखीन एक सजेशन आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी आता काम करणारी जी मंडळी आहेत तर साधारण 2री, 3री आणि 4थी पिढी या ठिकाणी काम करते आहे, म्हणजे आत्ता ह्याच्यामध्ये आहे. पण माझं म्हणणं असं आहे की 4थ्या पिढीने ह्याच्यामध्ये जास्ती भाग घ्यायला पाहिजे, यंग जनरेशननी. आणि यंग जनरेशननी पुढाकार घेऊन ह्याच्यामध्ये जास्ती सगळ्यांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे. आणि त्यांनी त्यांची मतं मांडून वेगवेगळे प्रोग्राम करून कम्युनिकेशन पुढच्या पिढीमध्ये त्यांनाच सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यात भाग घ्यावा, पुढाकार घ्यावा, संबंध डेटा गोळा करावा, यांच्याशी बोलावं, महेश्वरशी त्यांच्याकडनं सगळी माहिती घ्यावी आणि मीटिंग्सला हजर राहावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात भाग घ्यावा असं माझं मत आहे. आणखीन एक गोष्ट सांगायची मला की आता एक आम्ही असं एक विचार करतो आहे, अजून तो प्रोग्राम ठरलेला नाही आहे, पण एक डिसेंबर ते ह्या डिसेंबर 2016 आणि जानेवारी 2017 ह्या कुठल्या तरी एका तारखेला गुहागरला व्याडेश्वरच्या इथं आपलं एक पिकनिकसारखं म्हणजे गेट टुगेदर कम दर्शन जे असतं अशा प्रकारचं आपण एक ऑर्गनाईज करतो आहे. त्याचा प्रोग्राम ठरल्यानंतर आपण सगळ्यांना कळू येते आणि जे लोक त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील येतील त्या सगळ्यांना आपण घेऊन गुहागरला त्या देवीचं दर्शन आणि व्याडेश्वर अशा दोन्ही गोष्टी होतील म्हणून तो एक हे आहे. पण त्याचं ठरल्यावरती मी नक्कीच सगळेजण श्री महेश्वर तुम्हाला कळवतील, आपल्याला बोलता येईल. तर गव्हांकूर म्हणजे आपल्याकडे विद्याधर कानिटकर आपले जे कुलबंधू आहेत तर त्यांचा गव्हांकूर ह्या विषयामध्ये ते आणि त्यांचे एक मित्र आहेत जोशी यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अभ्यास करून त्याचं महत्त्व काय आहे, त्याचं आरोग्याला कसे उपयोग आहेत आणि त्याच्याविषयीचे फायदे काय आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं त्यांनी त्याच्यात बरंच हे केलं आणि ते प्रॉडक्टच्या दृष्टिकोनातून ते त्यांचं हे करण्यासाठी माहिती सांगण्यासाठी त्यांच्याकडे मी आता सूत्र देतो की त्यांनी त्यांची गव्हांकूर ह्या विषयावरती माहिती सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. हां, आता येतं ऐकू? ओके. मी विद्याधर कानिटकर, मी मेकॅनिकल इंजिनियर बेसिकली आणि आता मी ओके. तर गव्हांकूर आणि त्याची उपयुक्तता नाही येते. गव्हांकूर आणि त्याची आरोग्यासाठी उपयुक्तता तर याच्यासाठी गेले 10 वर्ष आमचे स्नेही सतीश जोशी सर ओके सतीश जोशी सर गेली 10 वर्ष गव्हांकूर आणि त्याची आरोग्यासाठी उपयुक्तता तर याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल लेवलवरती अवेअरनेस प्रोग्राम करतात. तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी गव्हांकुराची जी माहिती आहे ते कसं घ्यायचं, त्याची उपयुक्तता काय हे थोडक्यामध्ये माहिती सांगावी आपल्या सर्वांना. धन्यवाद. सगळ्यांना ऐकू येतं ना व्यवस्थित? हां, पहिली माझी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव सतीश जोशी, मी सदाशिव पेठेत राहतो. आज इथे मला बरेच सिनियर दिसत आहेत आणि बँकातनं आमचे जेव्हा लेक्चर होतात त्यावेळेला बरेचसे तरुण वर्ग असतो. त्याच्यामुळे मला जरा मी अभिमानाने सांगतो की मी 65 वर्षाचा आहे, पण इथे माझ्यासमोर मला बरेच लोक इथे सिनियर दिसत आहेत. सांगायचा उद्देश असा आहे की आज वय वर्ष 65 असूनही मी दिवसभर भरपूर काम करतो आणि माझं हिमोग्लोबिन आत्ता 16.5पेक्षा जास्त आहे आणि गेल्या 15 वर्षात मी एकदाही डॉक्टरकडे गेलेलो नाही. आणि याचं रहस्य जे आहे हे रहस्य अगदी साधं आहे की ही जी व्हीटग्रास पावडर आहे, गव्हांकूर पावडर, ती मी सकाळ संध्याकाळ एक चमचा घेतो आहे. आता हे जे आहे हे व्हीटग्रास हे काही कुठलं औषध नाही आहे, हे तुमचं संपूर्ण परिपूर्ण असं चौरस आहार आहे. मी स्वतः निसर्गोपचार तज्ज्ञ आहे आणि मी घरूनच कन्सल्टेशन करतो. माझा आता पॅम्पलेटवरती तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर वगैरे सर्व मिळेल.
तर सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळामध्ये आम्ही काम करतो आणि लोकांना विनामूल्य मार्गदर्शन करतो आहे. कुठल्याही प्रकारची फी घ्यायची नाही, जाणे येण्याचे पैसे नाहीत. आजसुद्धा मी मुंबईला जातो आहे, संध्याकाळी एक लेक्चर आहे, दुसऱ्या दिवशी उद्या परत आहे आणि उद्या रात्री मी परत येणार आहे. आज निसर्गोपचारामध्ये असं एक गोष्ट सांगितली जाते की आपलं शरीर जे आहे हे शरीर हे आपलं निसर्गाचा सर्वोत्तम आणि अत्युच्च निर्मिती आहे आणि त्याच्यामुळे इथे नैसर्गिक गोष्टीच आपल्या शरीराला मानवतात आणि ॲक्सेप्ट केल्या जातात. अनैसर्गिक गोष्टी तुम्ही कुठल्याही केल्यात, म्हणजे उदाहरणार्थ औषधं आहेत, गोळ्या आहेत, टॉनिकं आहेत, इंजेक्शन्स आहेत, कुठल्याही प्रकारची केमिकल प्रक्रिया केलेली अनैसर्गिक गोष्ट आपल्या शरीरामध्ये मान्य केल्या जात नाहीत. आपण आपल्या समाधानाकरता आणि डॉक्टरांचा खिसा भरण्याकरता या वस्तू घेत असतो, पण त्याचा आपल्याला काडीचाही उपयोग होत नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही या फंदात शक्यतो पडू नका. आता हे पडू नका म्हणतोय बरोबर आहे, पण मग काय, आता लोक म्हणतात आम्हाला काही प्रकारचे अनेक प्रकारचे रोग आहेत, ह्याच्यातनं बरं कसं व्हायचं. पहिला मला एक तुमचा गैरसमज दूर करायचा आहे की औषधं तुम्हाला बरी करत नाहीत, औषधं तुमचे रोग बरे करत नाहीत. आज आपल्याला बरं करण्याकरता उत्तम प्रतीचा आहार पाहिजे. आज आहारशास्त्रावरती पण मी गेली 10-12 वर्ष काम करतो आहे आणि आपल्या इथे हे काही नवीन गोष्ट नाही आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो, तर हे जे अन्न आहे हे अन्नच हे आपल्याला निरोगी बनवत असतं. म्हणजे आहारशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की अयोग्य आहार तुम्हाला रोगी बनवतं आणि योग्य आहार तुम्हाला निरोगी बनवतं. आज ज्या ॲलोपॅथीचा जगभरामध्ये गवगवा चालला आहे किंवा खरं तर आता त्याला उतरती कळायला लागली आहे, त्या ॲलोपॅथीचा जनक हिप्पोक्रेटस, ज्याला पितामह भीष्म म्हणतात ॲलोपॅथीचा, त्या हिप्पोक्रेटसनी सुद्धा काय सांगितलं आहे, लेट फूड दाय मेडिसिन, म्हणजे अन्न हेच तुमचं औषध होऊ दे. इतकं असूनही हे डॉक्टर लोक हे औषधं गोळ्या, कारण त्याला दुसरं शिकवलंच जात नाही, रोग आणि त्याच्यावरची औषधं एवढंच सांगितलं जातं. परंतु रोग होऊ नये आमचं असं म्हणणं आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तुम्हाला जर का रोग झालाच नाही तर तुम्हाला औषधांची आणि याची गरज पडणार नाही आहे. आणि हे रोग होऊ नये म्हणून काय करायचं याचं मार्गदर्शन मी गेली 14 वर्ष करतो आहे. आता आमची नवीन जनरेशन, माझा मुलगा चिन्मय जोशी, यालासुद्धा आम्ही तयार करतो आहे. तर आज आपल्याला तो सर्व माहिती देणार आहे. त्याच्यानंतर काही प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल आणि तुमच्या कुठल्याही शंका असतील तरी तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता. आज 14 वर्ष मी जे सारखं सांगतो आहे, मिटिंगा घेतो आहे, सगळ्या ठिकाणी झाल्या. भारतातली अशी एकही बँक नाही किंवा एखादा सोसायट्या नाही आहेत किंवा हॉस्पिटल नाही, जिकडे तिकडे आमच्या मिटिंग होतात आणि लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो आहे. त्या वेळेला मी एक प्रश्न विचारतो, तो प्रश्न मी इथे विचारतो आहे आणि मला सांगायला अत्यंत वाईट वाटतं आहे की या 14 वर्षातल्या 1400 मिटिंगमध्ये या प्रश्नाला 14 हात पण वर आलेले नाही आहेत. तर आता प्रश्न असा आहे की आज आपण सर्व इथे परिवारातले लोक आहोत, सर्वांची फॅमिली आहे. अशी कोणाची फॅमिली आहे का की ज्या फॅमिलीमध्ये एकही रोगी मनुष्य नाही आहे, निरोगी माणूस, सर्वजण कम्प्लिटली निरोगी आहेत, तंदुरुस्त आहेत. अशी कोणाची फॅमिली असेल तर त्यांनी हात वर करा. एकही हात वर येत नाही. याचं कारण असं आहे की आज प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या व्याधी असतात आणि ह्या व्याधी कोणालाही नको असतात. कारण आपण जे आयुष्यभर नोकरी करून धंदा करून पैसे मिळवतो ते जर का आपल्या आरोग्यावरती असे खर्च व्हायला लागले तर शेवटी हातात काय येणार. तेव्हा आपलं आरोग्य हे आपण चांगल्या प्रकारे कसं राखायचं आणि त्याच्याकरता हे वीटग्रास तुम्हाला कसं उपयोगी पडणार आहे हे आता चिन्मय जोशी तुम्हाला सांगतील. तत्पूर्वी वीटग्रास म्हणजे काय, त्याचा शोध कोणी लावला, तर वीटग्रास म्हणजे आपल्या इकडे याला गव्हांकूर म्हणतात. म्हणजे गव्हाची जी रोपं असतात ती पूर्वी बऱ्याच लोकांना माहिती असेल, कुंड्यांमध्ये लावायचे, 7 दिवसांनी रोपं कापायची, त्याचा ज्यूस करायचा आणि प्यायचा. आणि हा ज्यूस हा तुम्हाला सर्व व्याधींवरती उपयोगी आहे. परंतु हा ज्यूस काढणं आणि त्या दर्जाचा आणि त्या क्वांटिटीमध्ये मिळणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा अवघड आहे की सातत्य, की हे सर्व करणं हे जिकिरीचं काम आहे. त्याच्यामुळे आम्ही आता व्हीटग्रास पावडर तयार केली आहे, गव्हांकूर पावडर. आणि ह्या पावडरमध्ये ज्यूसचे सर्व फायदे आहेतच,
शिवाय त्याच्यामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर आहेत. पण आता हे मुळात वीटग्रास हा काय प्रकार काय आहे, तर ह्याचा शोध अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध डॉक्टर ॲन विगमोर यांनी याचा शोध लावला. आणि तोसुद्धा गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. तसं डॉक्टर ॲन विगमोर यांना गँग्रीन झालं होतं आणि स्वतः डॉक्टर होत्या, तरीसुद्धा त्यांनी डॉक्टरांची सल्लामसलत केली. ते म्हणाले या गँग्रीनवरती काही उपाय नाही, तुमचं संपूर्ण शरीर या गँग्रीनने ग्रस्त होईल आणि एक एक अवयव कापून टाकायला लागेल आणि याच्यामध्येच तुमचा मृत्यू होणार आहे. पण त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांनी वाचलं होतं की एका राजाला पण गँग्रीन झालं होतं आणि तो राजा जंगलामध्ये गेला आणि जंगलात त्यांनी गवत खाल्लं आणि तो गँग्रीनमधनं मुक्त झाला. त्यांना वाटलं की अरे चला मग आपण पण खाऊन बघूया, एवी तेवी मरायचं तर आहेच. म्हणून त्या जंगलामध्ये गेल्या. तर जंगलामध्ये गेल्यावर तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटतं आहे मला की त्यांची अवस्था अशी झाली की मारुतीला जेव्हा द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणायला सांगितली होती, त्याला मारुती गडबडला होता की एवढ्या इथे वनस्पती आहेत, यातली कुठली वनस्पती म्हणजे संजीवनी. तसं डॉक्टर ॲन विगमोरचं झालं. शोध करता 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 गवताच्या 350 जाती त्यांना सापडल्या. आपल्याला पण आश्चर्य वाटले, 350 प्रकारचं गवत या पृथ्वीवरती अवेलेबल आहे. पण स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर संशोधन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गव्हाची रोपं म्हणजे गव्हाचं जे तृण आहे हे अतिशय या सर्व ह्याच्यामध्ये पॉवरफुल आहे. या तृणरसावरती राहून त्यांनी स्वतःच्या गँग्रीनवरती तर मात केलीच, परंतु त्यांचे जे इतर मेडिकल पॅरामीटर्स होते ते सुद्धा अतिशय उत्तम त्यांना रिझल्ट मिळाले. आज ॲलोपॅथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये ज्या चिवट आणि असाध्य रोगांना औषध नाही आहे, अशा सर्व रोगांना मुळापासून उपटून टाकायची शक्ती ही या वीटग्रास थेरपीमध्ये आहे. आज तुम्हाला माहिती असेल की ॲलोपॅथीमध्ये ही जी काही औषधं असतात ही वरवरची मलमपट्टी असते. आता डायबिटीज झाला म्हणजे काय, तर तुमच्या शरीरातल्या पेशी इन्शुलिन तयार करायला नशा बंद झाल्या, म्हणून तुम्हाला गोळ्यांच्या रूपाने किंवा इंजेक्शनच्या रूपाने तुम्हाला बाहेरून कृत्रिमपणे इन्शुलिन घ्यावं लागतं. ब्लड प्रेशर आहे. ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर तुमच्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉलचा थर साठतो आणि मग रक्तप्रवाहाला अडथळा येतो आणि त्याच्याकरता या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या म्हणजे तुमचं रक्त पातळ करतात, थिनर असतं. तर हे सर्व कृत्रिम म्हणजे काय, हा मुळावर हे घाव घालतच नाहीत. कुठल्याही ज्या पॅथी आहेत या मुळावरती घाव घालत नाहीत, हे फक्त वरवरची मलमपट्टी करतात. इन्शुलिन तुमच्या शरीरात बनत नाही, बाहेरून घ्या. तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉल साठलं आहे, ब्लड थिन करा. पण मुळात इन्शुलिन शरीरात कसं तयार केलं जाईल याच्यावरती कोणी अभ्यासच करत नाही आहे. तर ही वीटग्रास थेरपी जी आहे ही वीटग्रास थेरपी याच्यावरच काम करते. आणि आज गेल्या 14 वर्षामध्ये एक नाही दोन नाही हजारो रुग्णांना आम्ही रोगमुक्त केलेला आहे. हा तुमचा संपूर्ण परिपूर्ण आणि चौरस आहार आहे आणि आहार हेच तुमचं जीवन आहे, आहार हेच तुमचं औषध आहे. तर आता नक्की वीटग्रास थेरपी म्हणजे काय, त्याचे उपयोग काय, आता हे सर्व आपल्याला चिन्मय जोशी थोडक्यामध्ये सांगतील. नमस्कार, माझं नाव चिन्मय जोशी. तर आत्ता हे जे म्हणाले वीटग्रास, तर हे वीटग्रास म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यामुळे कसा काय आपल्याला एवढा चांगला उपयोग त्याचा होतो. तर बेसिकली वीटग्रास म्हणजे ह्याच्यात क्लोरोफिल असतं. आता क्लोरोफिल म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाशात जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यात आपलं अन्न तयार करतात त्याला क्लोरोफिल म्हणतात, जे ह्युमन बॉडीसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं. तर ह्याचा पहिला फायदा आपल्याला काय होतं, तर हे आपल्या ब्लडच्या क्लेन्झिंगचं काम करतं. म्हणजे तुमचं रक्त शुद्ध करतं. एकदा तुमचं रक्त शुद्ध झालं की नॅचरली तुमच्या बॉडीला त्याचं हेल्प होतं. हे तुमच्या लंग्सचं आणि किडनीचंही क्लेन्झिंग करतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या लंग्स आणि किडनीचं सर्व्हिसिंग करतं. त्यामुळे त्या जास्ती प्रकारे चांगल्या प्रकारे कामाला लागतात. तर हा क्लोरोफिलचा सर्वात बेसिक फायदा आहे. दुसरं असं की आता हे जे वीटग्रासबद्दल आपण म्हणतोय की वीटग्रासचा खूप फायदा होतो, वीटग्रासचा फायदा नक्की होणार आहे, पण त्याचा आपल्याला अनुभव घेतल्याशिवाय फायदा काय आहे हे जाणून घेऊ शकत नाही आपण. तर आमचे इकडचे जे ह्याचे जनक आहेत डॉक्टर अतुल गडकरी म्हणून, त्यांना मुळात ह्याचा अनुभव आला आणि त्याच्यात ते हे कसे पडले. तर त्यांचे वडील 93 वर्षाचे आहेत, त्यांची आई 90 वर्षाची आहे, ते लोणावळ्याला राहतात.
त्यांच्या वडिलांना बरीच वर्ष रक्ती मूळव्याधीचा त्रास होता आणि आईला स्किन ॲलर्जीचा प्रॉब्लेम होता. डोळ्याला राहतात त्यामुळे त्यांच्या स्किनला चट्टे वगैरे पडायचे, खाज यायची. तर त्यांना कोणीतरी त्यावेळेला व्हीटग्रास पावडरबद्दल सांगितलं, त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी व्हीटग्रास आपल्या आई वडील दोघांनाही दिलं. आणि आश्चर्य म्हणजे एका महिन्यात त्याच्या वडिलांचा रक्ती मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे बरा झाला आणि त्यांच्या आईचा स्किन ॲलर्जीचा त्रास तर गेलाच, पण त्यांची स्किन जास्त प्रकारे ग्लो व्हायला लागली. तर त्यावेळेला त्यांना वाटलं की ह्याच्यात काहीतरी आहे. त्यांच्या शेजारच्या बंगल्यात एक पाटसकर म्हणून आजी राहतात, त्यासुद्धा बऱ्याच 90 वर्षाच्या म्हाताऱ्या, काठी टेकत टेकत चालायच्या. तर त्यावेळेला ते म्हणाले, आजी तुम्ही पण घेऊन बघा, माझ्या आई वडिलांना फायदा झाला आहे तर कदाचित तुम्हाला पण होऊ शकेल. तर त्यांनीही ते घेतलं आणि खरंच माझाही याच्यावर विश्वास बसला नव्हता मी त्यांना भेटेस्तवर, की एका महिन्यात त्या आजी काठी टाकून नॉर्मल चालायला लागल्या. तर एवढा फायदा या व्हीटग्रासचा होतो. तर आता आमचं मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर अशा बऱ्याच ठिकाणी काम चालतं. जवळपास 40+ लोकांची आमची टीम आहे. तर ज्यावेळेला आमच्या रिव्ह्यू मीटिंग्स होतात किंवा बोलणं होतं त्यावेळेला प्रत्येकजण वेगवेगळी गोष्ट सांगतो. मग कोणी म्हणतं की आमच्या पेशंटचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला, एखाद्याचं BP कंट्रोलमध्ये आलं, थायरॉईडचा त्रास होता तो कमी झाला, स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता तो बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये आला, सर्दी खोकल्यासारख्या आजारांवर ह्याचा फायदा होतो आहे. तर आता असं आहे की ही पावडर एकच आहे, पण ही प्रत्येक आजारावर कसा काय गुण देते. कारण आपण जर का होमिओपॅथी, ॲलोपॅथी, बाकी कशा ह्याच्यात पाहिलं तर आजार एकच असतो, पण त्याच्यावर गोळ्या औषधं बऱ्याच प्रकारची असतात. तर इथे औषध आपल्याला आजार कितीही असले तरी औषध एकच आहे. म्हणजे मग तुम्हाला टायफॉईड असो, अगदी गँग्रीन झालेला असो किंवा काहीही असो, तर ह्याच्यावर व्हीटग्रास पावडरचा फायदा होतो. तर तो कसा होतो, तर असं या व्हीटग्रासमध्ये आहे काय मुळात की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लोरोफिल तर ह्याच्यात आहेच. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व म्हणजे व्हायटॅमिन A, B, C, D, E ती आहेत. ह्याच्यात बऱ्याच प्रकारची प्रथिनं आहेत, ह्याच्यात बऱ्याच प्रकारची खनिजं आहेत, क्षार आहेत आणि त्याच्याबरोबर ह्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ह्याच्यात आहे सोल्युएबल आणि इनसोल्युएबल फायबर. तर आता सोल्युएबल फायबर हे मुळात काय करतं, तर हे आपल्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवतं आणि शरीरात आपल्या रक्तातल्या कोलेस्टेरॉलला देखील कंट्रोलमध्ये ठेवतं. आणि आता साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं आणि कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये करणं याच्यामध्येच आपल्याला शरीराचा बराच फायदा त्याच्यामुळे होतो. आणि जे इन्सोल्युएबल फायबर आहे ते आपण जी बरीच वर्ष अन्न खातो त्याच्यात ज्या अन्नाचं पचन होत नाही ते आपल्या आतड्यांमध्ये खडे बनून राहतं. तर त्या खड्यांना लिक्विडेट करून किंवा सॉफ्ट करून स्टूल वाटे बाहेर काढून टाकतं. त्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि जिथे आपली पचनसंस्था सुधारते तिथेच आपण जवळपास 50% बरं होतो. कारण आपले सगळे आजार शक्यतो आपल्या पोटाशी निगडीत असतात. तर त्यामुळे जर का एकदा तुमचं पोट साफ झालं तर आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नॅचरली साफ होतात. तर आता मी जे म्हटलं की तुम्हाला एक कुठला आजार असेल, म्हणजे समजा डायबिटीज आहे, तर मगाशी जे सर म्हणाले की डायबिटीज होतो म्हणजे काय होतं, तर आपल्या ज्या बीटा सेल्स असतात शरीरात त्या काम करणं बंद करतात. त्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन घ्यायला लागतं. तर आता डायबिटीज किंवा म्हणा कुठलाही आजार होतो म्हणजे काय होतं, तर तो आजार आपल्याला होत नाही. आपलं शरीर हे पेशींचं बनलेलं आहे, म्हणजे पांढऱ्या पेशी आणि तांबड्या पेशी. आपल्याला जो आजार होतो तो पेशीला आजार होतो. आपण म्हणजे माझं नाव चिन्मय आहे तर चिन्मय आजारी पडत नाही, माझ्या शरीरातल्या पेशी आजारी पडतात. तर हे व्हीटग्रास काय करतं, ह्या पेशींवर डायरेक्ट जाऊन काम करतं, ह्या पेशींना जास्ती चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी रिज्युविनेट करतं किंवा ॲक्टिवेट करतं. त्यामुळे जर का आपल्या पेशी चांगलं काम करायला लागलं तर हा आजार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर त्यामुळे जर का आता आपल्या शरीरात नॅचरली जर का इन्शुलिन तयार व्हायला लागलं बीटा सेल्सच्या थ्रू तर आपल्याला डायबिटीस होण्याचा प्रश्न येतच नाही. तर आता मी एक छोटा अनुभव तुम्हाला वाचून दाखवतो, डायबिटीसच्या संदर्भातला आहे. आणि त्याच्या आधी सांगायचं असं की तुमच्या सगळ्यांचा मार्केटमधला अनुभव खूप मोठा आहे. आपण बरेच अनुभव बघतो, पेपरात बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो. असा एक फोटो असतो बिफोर आणि आफ्टर. बिफोर वजन एवढं होतं, आफ्टर वजन एवढं कमी झालं, त्यांचा फोटो असतो आणि सही केलेली असते. पण ह्याच्यात तुम्ही कधीही त्यांचा टेलिफोन नंबर पाहिला आहे का? टेलिफोन नंबर जनरली कधीही दिलेला नसतो. तर आमचं जे पुस्तक आहे ह्याच्यात जवळपास 30 लोकांचे अनुभव आहेत आणि प्रत्येक माणसाचा ॲड्रेस आणि टेलिफोन नंबर त्याच्यात लिहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर का डाऊट वाटला, आणि डाऊट वाटणं साहजिक आहे, तर तुम्ही टेलिफोन करून त्यांना व्हेरीफाय देखील करू शकता. तर हे जे गृहस्थ आहे त्यांना कदाचित तुमच्यापैकी कोणी ओळखत असतील लोक. पुणे महानगरपालिका सभासद 1985 ते 97 आणि 94-95 पुणे शहराचा उपमहापौर होतो. अरण्येश्वर परिसरात तावरे कॉलनी येथे धर्मनगरी सोसायटीत मी राहतो. तेथेच माझे योगी रद्दी डेपोचे दुकान आहे. आमच्या दुकानात जीवनानंद हे पुस्तक रद्दीत आले. माझ्या पत्नीने ते पुस्तक संपूर्ण वाचले आणि मला दाखवले. त्या गव्हाणखुराबाबत मला व माझ्या पत्नीला थोडीफार माहिती होती. पुस्तकात माननीय अतुल गडकरी यांचा मोबाईल नंबर होता. मी त्यांना फोन केला 27 जून 2014 रोजी आणि योगायोग म्हणजे श्री गडकरी 28 जून 2014ला पुण्यात आमच्या जवळच असणाऱ्या मित्रमंडळ सभागृहात व्हीटग्रासबाबत माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ पर्वती इकडे येणार होते. त्यांनी आम्हाला साधारण 5:30 वाजता नैवेद्यम हॉटेल येथे बोलावले.
मी आणि पत्नी तिथे गेलो. त्यांनी वीटग्रासबद्दल आम्हाला अर्धा तास माहिती दिली. माझ्या चेहऱ्यावर आणि डोळ्यालगत काळी वलये झाली होती. ती पाहताच हे काळे डाग एका महिन्यात पूर्णपणे जातील असं ते म्हणाले. आणि आश्चर्य म्हणजे 15 दिवसातच जवळपास 75% काळे डाग कमी झाले. मला आणि माझ्या पत्नीला मधुमेहाचा त्रास आहे. रद्दीच्या दुकानात काम करावे लागत असल्याने आम्हाला पाठ दुखणे, अंग दुखणे हा त्रास नेहमीच होत असतो. आता वीटग्रासचे 2 डबे आम्ही घेतले. त्यांच्याकडून आहाराबाबत माहिती घेतली. 28 जूनपासून वीटग्रास व आहार त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरू केला. 15 दिवसानंतर शुगर चेकअप केली. चेकअपच्या अगोदरची माझी शुगर जेवणा अगोदर 128 व जेवणानंतर 280 होती. तीच वीटग्रास सेवनानंतर 15 दिवसात शुगर 97 जेवणा अगोदर आणि 127 जेवणानंतर अशी तपासणी अहवालात आली. रोजच्या कामातला माझा उत्साह वाढला, अंग पाठदुखी बंद झाली. हा चमत्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे श्रीमंत आजारांचा गरीबाचा डॉक्टर वीटग्रास हे देवानीच आमच्याकडे पाठवले असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. श्री चंद्रकांत उर्फ पोपटराव तावरे, वय वर्ष 63, अरण्येश्वर, टेलिफोन नंबर दिलेला आहे. तर आता हे वीटग्रास कोणी घ्यावं, तर रोग्यांपासून निरोगी व्यक्तींपर्यंत, म्हणजे रोग्यांनी रोगमुक्त होण्यासाठी आणि निरोगी लोकांनी रोग होऊ नये म्हणून हे घ्यावं. आता म्हणजे अगदी प्रेग्नंट बाईपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणीही हे घेतलं तरी ह्याचा त्रास नाही किंवा काही ह्याचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार असेल, कारण युजली लोकांना असं एक वाटतं की कॅन्सर जर का झालेला असेल किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल तर वीटग्रास घ्यावं, त्याचा हेल्प होतं. तर नॉट ओन्ली कॅन्सर, कुठल्याही आजारावर ह्याचा हेल्प होतच होतं. आणि आता कॅन्सरचा विषयच निघाला आहे तर एक छोटंसं मला ऑब्झर्वेशन सांगायचं, म्हणजे कोणालाही घाबरवायचा उद्देश नाही आहे माझा. ओके, ठीक आहे. मग एनिवेज माझी माहिती सांगून झाली आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आता हे घ्यायचं जे आहे हे साधारणपणे सकाळ संध्याकाळ 2 चमचे, आत्ता जे मी इथे बघतोय सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, नंतर तरुणसुद्धा आहेत, एक सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा पावडर तुम्ही घेतलीत तर तुम्ही अत्यंत निरोगी राहू शकता. आता आपल्याला वेळेचं फार बंधन आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे आवर्त घ्यायला लागतं आहे. तर तुम्हाला काही शंका असेल, आता तुम्हाला पॅम्पलेट वाटण्यात येईल आणि त्या पॅम्पलेटवरती माझा पत्ता, टेलिफोन नंबर सर्व काही आहे. तुम्हाला कुठल्याही शंका असतील तर तुम्ही मला घरी भेटा, फोन करा. आणि आत्ता इथे हे वीटग्रास आम्ही अवेलेबल केलेलं आहे. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर त्याने अवश्य घ्यावं. इथे कानिटकरांकडे ते मिळेल. ओके, ठीक आहे, चला, धन्यवाद.